नमस्कार. राज्यसेवा 2026 या संदर्भात हा व्हिडिओ आहे. त्याचप्रमाणे या 2026मध्ये जेवढेही प्रश्न आले होते त्यांचं संपूर्ण विश्लेषण, एक विश्लेषणात्मक हा व्हिडिओ राहील. त्याचप्रमाणे 2027साठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मस्ट वॉच आहे आणि अशी डिटेल स्ट्रॅटेजी कोणत्या प्लॅटफॉर्मवर मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. चला तर मग सुरू करूया. सर्वात अगोदर समरी तुम्ही बघून घ्या. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय काय मिळेल. सर्वात अगोदर हा व्हिडिओ कोणी बघावा? निश्चितच जे ग्रामीण भागातील आपले बांधव आहेत त्यांनी बघावा, कारण आपल्याला स्ट्रॅटेजीच्या नावावर किंवा आपल्याला नवीन काहीतरी उपलब्ध करून देण्याच्या नावावर आपल्याजवळून खूप सारे पैसे घेतले जातात आणि अल्टिमेट आपल्याला काही मिळत नाही. मात्र हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल आणि एक विजन मिळेल आपल्याला राज्यसेवेचा अभ्यास कसा करायचा आहे. दुसरं, आपण मेहनत खूप जास्त करतो मात्र आपल्याला रिझल्ट खूप कमी मिळते. कारण काय? कारण टाईम लिमिटेड आहे आणि तुम्ही वाहवत जाता. तशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघावा. त्याचप्रमाणे राज्यसेवेचा जर फ्रेश अभ्यास करणार असाल तर व्हिडिओ बघावा. त्याचप्रमाणे मी सोर्सेस सांगितले आहे प्रत्येक विषयाचे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यामागील तर्क आणि तथ्य डिस्कस केले आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघावा. सोबतच जर तुम्हाला सध्या तुम्ही कंबाईंड प्रिपेअर करत असाल आणि हा व्हिडिओ बघायचं समजा तुमचा सध्या मूळ नसेल किंवा तुम्हाला सध्या असं वाटत असेल की राज्यसेवेचा अभ्यास आपण 1-2 महिन्यांना सुरू करूया पुढच्या वर्षीचा, तर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा प्रत्येक स्लाईडचा, किंवा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून हा व्हिडिओ नेहमी तुमच्या स्मरणात राहील. किंवा सर्वात बेस्ट मेथड ही आहे की तुम्ही पेन पेपर घेऊन बघा हा व्हिडिओ आणि काही पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या. आणि हा व्हिडिओचा स्टार्ट झाल्यानंतर ही स्लाईड आहे 12-13 पेजेसची म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर झाल्यावर तुम्हाला काही बोनस पॉईंट सांगितले आहे, जसे वेबसाईट अभ्यास करताना कोणत्या यूज करायच्या आणि काय काय फॉलो करायचं आणि कसं करायचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग सुरू करूया थेट. सर्वात अगोदर MPSC संदर्भातील काही तर्क आणि तथ्य तुम्ही लक्षात घ्या. आता MPSCचा फॉर्मॅट हळूहळू बदलत आहे किंबहुना बदललेला आहे. 2026चा हा जो पेपर होता हा डिवायडिंग पेपर आहे. यानंतर सर्व पेपर असेच येतील आणि जी आपली ओल्ड स्ट्रॅटेजी आहे ते कामात पडणार नाही. आता आयोग नेमका पेपर कसा सेट करते सर्वात पहिले बघून घ्या. आयोगाला हा सोर्सेसचा व्हिडिओ असल्यामुळे मी याच्यात काही तुम्हाला तथ्य देतो आणि काही तर्क देतो. सर्वात पहिला तर्क आहे ऑथेंटिसिटी. आयोगाला विश्वासार्ह असा सोर्स पाहिजे ज्या संदर्भात तो आपल्याला प्रश्न त्यामधून निर्मिती करू शकते आणि सर्वांना तो सहज अवेलेबल असणारा सोर्स हवा. त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. दुसरी गोष्ट, जर त्यांनी ऑथेंटिक सोर्स दिला नाही तर कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. सध्या जशी UPSCची कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे तसं यामध्ये होऊ शकते, त्यामुळे हे सोर्सेस महत्त्वाचे ठरतात. दुसरी गोष्ट, हा MPSC राज्यसेवेच्या संदर्भात ट्रान्झिशनचा फेज आहे. त्यांनी वर्षभरात फक्त 3 एक्झाम ठरवल्या आहे घेण्याच्या. राज्यसेवा, ज्याला आपण आता नागरी सेवा असं म्हणू, गट अ आणि ब, त्यानंतर कंबाईंड आणि ग्रुप C, अशा 3च एक्झाम आहे. मात्र याच्यात वॉटर टाईट डिवायडेशन त्यांनी करायचं ठरवलं आहे, त्यामुळे या वर्षीचा पेपर वेगळा होता. हा स्वरूप जो आहे हा मर्यादित 3 वर्षासाठी राहील. त्यानंतर हा स्वरूप सुद्धा चेंज होईल. ते कसं आपण पुढे बघू. सोबतच हे सोर्सेस तुम्ही जे ठरवत असता किंवा आयोगाला जे अपेक्षित असते त्यात एक सर्वांना समान संधी मिळावी म्हणून हा सोर्स बनवण्यात आला. नाही तर ज्या सिक्रेट नोट्स असतात किंवा कोचिंगवाल्याचे काही सिक्रेट नोट्स असतात, जर तुम्ही तेवढंच केलं आणि तुम्ही एक्झामला गेले आणि एक साधारण कॅन्डिडेट आहे माझ्यासारखा जो ग्रामीण भागात राहतो तो जर प्रिपेअर करत आहे एक्झाम, तर मग इक्वॅलिटी कुठंच मॅच होत नाही. तर आयोगाला ती नको आहे. इक्वॅलिटी ठेवायची आहे. पहिले ऑथेंटिसिटी, दुसरं ट्रान्झिशन फेजमध्ये आहे, तिसरं इक्वॅलिटी ठेवायची आहे. चौथा, हा जो एक्झामचा फॉर्मॅट आहे ही आता सिंगल एक्झाम झाली आहे आणि सिंगल एक्झामच्या माध्यमातून उमेदवार निवडणार आहे. यामध्ये ॲग्रिकल्चरचे एक्झाम इन्क्लुडेड आहे, इंजिनिअरिंगचे एक्झाम इन्क्लुडेड आहे आणि फॉरेस्टचे एक्झाम इन्क्लुडेड आहे. त्यामुळे व्हेरायटी खूप जास्त आहे. आता ह्या व्हेरायटीला जर तुम्हाला व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच मदत करेल. आणि मी सहज म्हटलं, जे अवेलेबल सोर्सेस आहे ते सहज उपलब्ध होणारे सोर्सेस असावे म्हणून MPSC नेहमी ट्राय करत असते. आता बघूया की नेमके सोर्सेस कोणकोणते आहे. सर्वात अगोदर
या वर्षीच्या पेपरमध्ये प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारतवर 7 ते 8 प्रश्न होते. आता जसं सायन्सच्या बद्दल नेहमी आपलं होते, ह्या विषयाबद्दल झालं नाही पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की यामधले एकूण एक प्रश्न हा इतिहास इयत्ता 11वी, इतिहास व नागरिकशास्त्र 7वी आणि इतिहास व नागरिकशास्त्र 8वी ह्या पुस्तकातून आला आहे. त्यामुळे तुम्हाला हे बेसिक पुस्तक वाचायचे आहे, म्हणजे वाचायचे आहे. चित्र तुम्ही बघून घ्या. आणि प्राचीन भारत वाचत असताना आपल्यासाठी एकदम नवीन विषय असल्यामुळे हा नेमकं काय वाचावं तेही सांगतो मी. सर्वात अगोदर प्राचीन भारत अभ्यासत असताना जो इव्हन UPSCचाही अभ्यास करतो त्याला टाईमलाईन क्लिअर नाही आहे, आणि नेमकं ह्या परीक्षा आपल्याला टाईमलाईनवरूनच फसवतात. ह्या वर्षी जरी तसे प्रश्न आले नाही, मात्र पुढच्या वर्षी असे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे हडप्पा संस्कृती ते हर्षवर्धन पर्यंत तुमच्या टाईमलाईन एकदम क्लिअर असावी की कोणती घटना कोणत्या वर्षी झाली होती. दुसरी गोष्ट, प्रमुख घराणे, राजे किंवा त्यांच्या राजधान्या हे तुमच्या लक्षात असायला हवे, किंवा महाजनपद आपण जे म्हणतो 16 महाजनपद, त्याचा अभ्यास क्रमप्राप्त ठरते आणि त्यांच्या राजधान्या कोणत्या होत्या ते क्रमप्राप्त ठरते. त्यानंतर जर रिजन वाईज बघायचं असेल तर नॉर्थ इंडिया अभ्यासत असताना मगध, मौर्य आणि वर्धन गुप्त हे जे घराणे आहे यावर मॅक्झिमम प्रश्न राहणार. दक्षिण डेक्कनमध्ये जर तुम्ही म्हटलं, आपला जो भाग आहे महाराष्ट्राचा, वाकाटक, सातवाहन आणि राष्ट्रकूट या संदर्भात तुम्ही अभ्यास करा. या घराण्याची स्थापना कोणी केली, त्यानंतर या घराण्यात काही आर्किटेक्चर बनले आहे का, किंवा या घराण्याचे जे राजा होते त्या संदर्भात कोणी कवी होतं का, किंवा कोणी मोठं महाकाव्य लिहिलं गेलं का, या संदर्भात. साऊथ इंडियामध्ये हा जो प्राचीन भारताचा काळ आहे संगम काळ आहे. तर संगम काळात तुम्ही म्हणू शकता की जे लिटरेचर पार्ट आला आहे, मणिमेकलाई असो, या संदर्भात प्रश्न येऊ शकते, ते तुम्ही वाचा. आणि प्राचीन भारत अभ्यासत असताना जेव्हाही तुम्ही प्राचीन भारत अभ्यासाल, प्रमुख ग्रंथसंपदा आणि लेखक याबद्दलची लिस्ट बनवून ठेवा. ते नावं सहसा लक्षात राहत नाही, ते तुम्हाला रिपीटेडली वाचावं लागेल. या पेपरमध्ये तुम्ही बघितलं असेल. आणि हे सर्व होत असताना एन्शियंट हिस्ट्रीमध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात जर काही माहिती आली असेल नवल विशेष एन्शियंट हिस्ट्रीमध्ये, खासकर सातवाहन काळात, त्यावर प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, हे झालं प्राचीन भारताच्या संदर्भात. आता मध्ययुगीन भारत जर तुम्हाला अभ्यासायचा असाल आणि टाइम लिमिटेड जर आहे तुमच्याजवळ, सध्या तरी माझं सजेशन असं आहे की तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पूर्ण वाचावं. जर वेळ नाहीच आहे तर मध्ययुगीन भारतात सर्वात अगोदर तुम्ही धार्मिक संप्रदाय आणि जे प्रवाह असतात, जसं यामध्ये वारकरी संप्रदाय आहे, त्यानंतर सुफी संप्रदाय यावेळेस प्रश्न आला. पुढच्या वेळेस सुफी सिलसिल्यावर प्रश्न येऊ शकते, किंवा सुफीचे जे संत आहेत त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतात, किंवा कोणता संत कोणत्या राजाच्या काळात होता हा प्रश्न येऊ शकते. त्यांची ग्रंथसंपदा काही असेल तर त्यावर प्रश्न येऊ शकतात. आणि वारकरी संप्रदायातील जे संत असतात त्या संदर्भात प्रश्न येतो. आता हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट, गुरु नानकजी आणि संत कबीर यांच्या फिलॉसॉफ्या ज्या भक्ती मुवमेंटमध्ये वेगळ्या कशा होत्या, हे सगुण भक्ती मुवमेंट होती की निर्गुण भक्ती मुवमेंट होती, यावर थेट थेट प्रश्न येऊ शकतात. किंवा डायरेक्ट येऊ शकतो, गुरु नानकजी किंवा संत कबीर कोणाच्या काळात होऊन गेले. प्रश्न तुम्हाला असं वाटेल इझी आहे, मात्र सॉल्व्ह करायला टफ जातात. म्हणून या विषयाचे डायमेन्शन तुम्हाला माहीत असावं. पुन्हा विषय आला दुसरा, टाईमलाईन आणि ज्या लोकेशन्स असतात. मध्ययुगीन भारतात टाईमलाईन खूप महत्त्वाची आहे. ती टाईमलाईन अभ्यासत असताना मुख्य लढाया कोणाच्या काळात झाल्या आणि कुठे कुठे झाल्या ते अभ्यासा. समकालीन संत आणि राजे महाराजे कोण होते त्याबद्दल वाचा. मुघल जो काळ आहे त्या संदर्भात अकबर आणि औरंगजेब यांचा काळ महत्त्वपूर्ण ठरतो. पेंटिंग, साहित्य, मंत्रिमंडळ आणि वास्तुकला या संदर्भात तुम्ही वाचू शकता. आणि सल्तनत जो पिरियड आहे, ज्याला स्लेव डेनेस्टी आपण म्हणतो, मुघलांच्या अगोदरचा जो पिरियड होता, त्यामध्ये बलबन, तुगलक आणि खिलजी यांनी जर काही नवीन लागू केलं असेल, किंवा या संदर्भात जर काही जिल्हे इलाई कोणाला म्हणतात, किंवा स्वतःच्या संदर्भात जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर विकिपीडियाच्या माध्यमातून हे वाचून घ्या, इझी जाईल. आणि ह्या सर्वांच्या नोट्स बनवून ठेवायच्या आहे. आणि पुन्हा मध्ययुगीन भारतात जर महाराष्ट्र संदर्भात काही माहिती येत असेल तर ते महत्त्वपूर्ण ठरते. आता आपण प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत बघितलं. आता दुसरा घटक अभ्यासू, पर्यावरण, इकॉलॉजीमधले प्रश्न नेमके कसे असतात. आता इकॉलॉजी कशातून अभ्यासायचा हा पहिला प्रश्न आहे. तर सर्वात अगोदर पर्यावरण अभ्यासत असताना मेन सोर्स आहे त्याचा केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे जे लास्टचे चॅप्टर्स असतात, खासकर जे शाश्वत विकासा संदर्भात आहे ते चॅप्टर हे 11वी 12वीच्या संदर्भात बोलत आहे मी.
11वी-12वीचे लास्टचे चॅप्टर केमिस्ट्री बायोलॉजीचे पर्यावरणासाठी आले लक्षात. त्यानंतर करंट अफेअर मिक्स करा किंवा इयत्ता 12वीचं हे पुस्तक आहे पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा. यामध्ये जर तुम्हाला काही मुख्य घटक अभ्यासायचे असेल प्रिलिमच्या दृष्टीने ज्यावर हमखास प्रश्न येऊ शकतो, सर्वात अगोदर बेसिक्स अभ्यासून घ्यायचे. इकोलॉजी कशाला म्हणतात, कीस्टोन स्पीसीज कशाला म्हणतात, निश कशाला म्हणतात, बायोम्स कशाला म्हणतात. आणि सध्या बेसिक स्तरावर सुरू आहे कारण MPSCने जस्ट परीक्षा सुरू केली कन्सेप्च्युअल घ्यायची. त्यामुळे या बायोमला कोण नाव दिलं यावेळेस प्रश्न आला होता. कीस्टोन स्पीसीज कशाला म्हणतात, म्हणजे डेफिनेशनवर आधारित सध्या प्रश्न सुरू आहे. मात्र पुढे इंटरॅक्शन बेस्ड प्रश्न येऊ शकतात. आणि पर्यावरण वाचवण्याचे प्रयत्न व त्याचा तपशील जसं चिपको मुवमेंट झालं, अपिको मुवमेंट झालं, नर्मदा बचाव आंदोलन झालं, याच्या डेट्स विचारू शकतात. तापमान वाढीच्या संदर्भात रिसेंटली जर IPCCचा रिपोर्ट असेल किंवा कॉप समिट झाले त्या संदर्भात येतो प्रश्न. त्याचप्रमाणे जे डेज होतात आपले वर्ल्ड हॅबिटॅट डे किंवा काय त्यांच्या थीम्स विचारू शकतात आणि डे विचारू शकतात जोड्या लावामध्ये. ओझोन लेअरच्या संदर्भात खूप सारे झाले ॲग्रीमेंट, मॉनिट्रियल प्रोटोकॉल झाले किंवा क्योटो प्रोटोकॉल झाले. या संदर्भात अभ्यासायचं काय आहे, आता थोडं खोलवर जायचं आहे तुम्हाला. मॉनिट्रियल प्रोटोकॉल जो आहे यावर्षी प्रश्न होता कशाशी संदर्भात आहे, केव्हा तो लागू झाला आणि त्या माध्यमातून काय काय त्यावर तपशील आला हे तुम्हाला अभ्यासावं लागेल. हे लिहूनच दिले आहे मी. मॉन्ट्रियल, क्योटो, नागोया आणि किगाली याची टाईमलाईनच बनवून घ्या. एक पेज लागेल सिंपल आणि त्याचे टिप्पणे काढून ठेवा, तुम्हाला प्रिलिमसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल. आणि या संदर्भात पर्यावरणासंदर्भात जर भारताचे काही प्रयत्न असेल, जसं आता भारताचे प्रयत्न काय तर INDCs आहे, इंटेंडेड नॅशनल डेव्हलपमेंट गोल्स, म्हणजे की आम्ही आमचे उद्दिष्ट काय ठरवले आहे निसर्गाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या समिटमध्ये. जसं पॅरिस करारमध्ये भारताचं उद्दिष्ट काय होतं या संदर्भात प्रश्न येऊ शकतात. किंवा सोलर मिशनवर नेहमी प्रश्न येतो, SDGवर प्रश्न येतो, MDGवर प्रश्न येतो. आता मी इनिशियली तुम्हाला जे सांगितलं, जे सिरियस कॅन्डिडेट असतील ते व्हिडिओ पूर्ण बघतील. पेन आणि पेपर ठेवा कारण आपण इथं सिरियस अभ्यास करत आहोत. आणि विशेष म्हणजे आपण ग्रामीण भागातले असल्यामुळे आपल्याला नेहमीच कोणीतरी पैसे देऊन शिकवायला हवं किंवा आपण जास्त पैसे देऊनच आपल्याला आलं पाहिजे असं काही नाही. काही रिसोर्सेस एकदम फ्री आहे, फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे टिप्पणी नोंदवा आहे. सोबतच प्रयत्न अंमलात आणणाऱ्या संस्था. आता हे सर्व प्रयत्न होत असताना टार्गेट्स कोण देते, रिपोर्ट कोण बनवते किंवा सर्व लोकांना सर्व देशांना एका प्लॅटफॉर्मवर कोण घेऊन येते, जसे IUCN, CBD, UNFCCC ह्या ज्या संस्था आहे या संदर्भात आपल्याला बेसिक माहिती आपल्याला माहीत करायची आहे. आणि नैसर्गिक साधन संपत्ती. नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे खासकर मला या IUCN बद्दल बोलायचं आहे की कोणत्या स्पीसीज सध्या नष्ट होत आहे, कोणत्या क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, कोणत्या एंडेंजर्ड आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपलं जे वार्षिक जो आपला बायोस्फिअर रिझर्व असतो त्याच्या लिस्ट बघून घ्यायच्या, नॅशनल पार्कच्या लिस्ट बघून घ्यायच्या. आता हे एवढं डीपमध्ये तुम्हाला कशाला सांगत आहे मी सांगू. सरळ फंडा आहे या 3 वर्षाचा. ज्यानं प्रिलिम मास्टर केली, ज्यानं प्रिलिम काढली त्याच्या मेन्समध्ये चान्सेस वाढले. आणि कट ऑफ आता 90-80च्या आसपास राहणार आहे 1-2-3 वर्ष. कारण तुम्हाला ॲडजस्ट व्हायला वेळ लागेल. म्हणून सांगतो प्रिलिम सर्वात क्रुशियल आहे आणि हे चॅप्टर्स त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. पुढे चलूया. सर्वात निग्लेक्टेड पार्ट मात्र सर्वात इम्पॉर्टंट. आणि हाच डिफरन्स क्रिएट करते की UPSC वाला MPSC का नाही करत. कारण त्याला सायन्स 40 मार्काचं वाचा लागते, 20 प्रश्न यावर असतात. आणि आपण काय करतो, जे आर्ट बॅकग्राऊंडचे आहे किंवा ग्रुप BC करणारे हा भाग निग्लेक्टच करून देतो. आपल्याला असं वाटतं की 100 क्वेश्चन आहे ना त्यापैकी 80च आपल्याला बिलॉंग करतो. पण तसं आता करायचं नाही, तुम्हाला 1-1 मार्कासाठी झगडावं लागेल. त्यामुळे हे बुक लिस्ट सांगतो. सायन्ससाठी कोणतंच बुक वापरायचं नाही. वापरायचं असेल तर फक्त स्टेट बोर्डच वापरायचं. सिंपल सांगतो. कारण सांगतो तुम्हाला मेन गोष्ट कशी आहे, जेव्हाही एखादा सोर्स आपण वाचतो, आपण जर एकदम न्यू असाल त्या फील्डशी तर आपल्याला असा सोर्स पाहिजे जो फंडामेंटल पासून आपल्याला लहान मुलासारखं शिकवेल. मात्र जेव्हा तुम्ही थर्ड पार्टी सोर्स वापरतात की एका सरांचं कंपायलेशन आहे किंवा वेगळी बुक जर तुम्ही वापरायला घेतलं तर त्यामध्ये फंडामेंटल प्रॉब्लेम काय असतो, त्याची समज असं असते की तुम्हाला सर्व समजलेलं आहे. त्यामुळे रीड बिटवीन द लाईन्स जो आपण म्हणतो, काही काही साध्या साध्या संज्ञा आपल्याला क्लिअर जे नसतात त्या बुक्सच्या माध्यमातून क्लिअर होत नाही आणि शेवटी काय होते, तुम्ही पाठांतरावर भर देता.
त्यामुळे माझा सल्ला आहे सायन्ससाठी ह्या 5-6 बुक्सच तुम्ही वाचा. जनरल सायन्सची 6वी, जनरल सायन्स 7वी, जनरल सायन्स 8वी, त्यानंतर 9वी, 10वीच्या 2 पार्ट्स आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे खूप जास्त होते, मात्र नाही. काय वाचायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत. आता सायन्सचे चॅप्टर कसे वाचायचे आणि कोणते वाचायचे हे बघून घ्या. तुम्हाला एकदम इझी होईल आणि या तुमच्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून तुम्हाला जर 20 प्रश्न येत असेल ना, तर 20 पैकी मी गॅरंटीने सांगतो 12+ प्रश्न तुम्ही या माध्यमातून सोडवू शकता. कारण कोणत्याही गोष्टीसाठी पूर्णत्वाकडे जाऊ नका, अर्ध्यापर्यंत या, ॲव्हरेज राहा आणि तुम्ही एक्झाम क्लिअर करता. परफेक्शनच्या मागं जायचं नाही. आता सायन्स चॅप्टर बघून घ्या. प्लांट आणि ॲनिमल्स. जसं प्लांट आणि ॲनिमल्स आहे यांच्या अभ्यासनाच्या 2 पद्धती आहे विद्यार्थी मित्रांनो. प्लांट अभ्यासनाची वेगळी पद्धत आणि प्राणी अभ्यासनाची वेगळी पद्धत. मात्र एका लाईनवर अभ्यासायचं. कसं? वनस्पती संदर्भात जेव्हाही तुम्ही अभ्यास करता त्याचं इंटरनल स्ट्रक्चर काय आहे हे जाणून घ्या. जसं सेल, मायटोकॉन्ड्रियावर यावर्षी प्रश्न होता, लायझोझोमवर प्रश्न असतो. तर सर्वात अगोदर सिंपल आपल्या डोक्यानं जे तुम्ही विचार करू शकता तसा विचार करा की वनस्पतीचं इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला अभ्यासायचं आहे, सेल. दुसरं, वनस्पतीचे हार्मोन्स अभ्यासायचे आपल्याला की त्याची वाढ कशी होते, त्याची पानं गळती कशी होते. यावर्षी प्रश्न होता की कोणतं आर्टिफिशियल हार्मोन आहे, असं फळं कसे पिकतात, काय कसे पिकतात. हे सायन्स अभ्यासण्याची एक स्ट्रॅटेजी आहे विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला कोणीच नाही सांगणार, मी सांगून राहिलो. वाचायचं असेल तर क्रम हा ठेवा: वनस्पती, सेल स्ट्रक्चर, हार्मोन्स. त्यानंतर आंतरक्रिया. आता आंतरक्रिया म्हणजे काय? 2च चॅप्टर येतात त्याच्यात, जास्त काही नाही आहे. सर्वात अगोदर फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया. दुसरं रेस्पिरेशन, श्वसन कसे करतात, स्टोमॅटा, ह्या गोष्टी. हे झाले वनस्पती संदर्भात. आणि याचा युजेस काय आहे वनस्पतींचा. जसं आपण म्हणतो ना ड्रग्स, मॅक्झिमम ड्रग्स ज्या असतात, जसं पॉपी प्लांट झाला किंवा जे हिरोईन किंवा ह्या ज्या ड्रग्स असतात कोणत्या प्लांट पासून मिळतात, प्रश्न आले आहे. तर सिंपल झाला पहिला पार्ट, वनस्पती कसा अभ्यासायचा. आता सेम लाईनवर तुम्ही प्राणी अभ्यासा. प्राण्यांचं वर्गीकरण, कॉर्डाटा, नॉन कॉर्डाटा. प्राण्यांचे हार्मोन्स कोणकोणते असतात. प्राणी म्हणजे आपण स्वतःला इमॅजिन करा. हार्मोन्सवर प्रश्न नेहमी आहे. त्यांच्या मेन ग्रंथ्या कोणत्या आहेत, जसं यावेळेस थायरॉइडवर होता. ही तुम्हाला मी ट्रिक सांगत आहे, एक थिन बाउंड्री सांगत आहे. फक्त तुम्हाला कॉशियसली पेन पेपर घेऊन हा विचार करायचा आहे. दुसरं, याच्या आता बॉडी स्ट्रक्चर, जसं आपण इथं बघितलं ना यांचा आंतरप्रक्रिया कशी होते. याची बॉडी सिस्टीम, हार्ट, लंग, किडनी यांचे बेसिक फंक्शन येतात. ही जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, त्यामुळे जास्त डीपमध्ये नाही जायचं. फक्त कोणती गोष्ट कुठं प्लेस केली आहे एवढं लक्षात ठेवायचं. जनरल सायन्समध्ये आता बायोलॉजी आपण कव्हर केला आहे. आता आपण साऊंड बद्दल बोलू. साऊंड, एनर्जी, ग्रॅव्हिटेशन, नवीन तंत्रज्ञान हे तुम्हाला फिजिक्सकडे नेणारे टॉपिक्स आहे. याबद्दल एकदम बेसिक काय करायचं, अप्लिकेशन बेस कधीही फिजिक्स आणि केमिस्ट्री वाचायचं. फिजिक्स केमिस्ट्री अभ्यासाच्या दृष्टीने नाही वाचायचं, ते अप्लिकेशनच्या बेसिसने की ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आपल्याला काय उपयोग होऊ शकतो या संदर्भात ते वाचायचं. साऊंड क्रम वाचून घ्या. एनर्जी तोच, ग्रॅव्हिटेशन सेम. नवीन तंत्रज्ञान हा नवीन आहे, जो तुम्हाला 9वी 10वीचे जे पुस्तक आहे त्यामध्ये मॅक्झिमम हा टॉपिक मिळेल. खासकर स्पेस टेक्नॉलॉजी. स्पेस आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट झाला आहे सध्या. आर्टिमिस 2 मिशन असेल, गगनयान असेल, चंद्रयान असेल, याच्या बेसिक गोष्टी. कारण क्वेश्चन आला आहे, लो अर्थ ऑर्बिट कशाला म्हणतात, हाय अर्थ ऑर्बिट कशाला म्हणतात, हे आपल्याला जनरल माहिती असावं. ते दिलं आहे 9वी 10वीच्या शेवटच्या चॅप्टरमध्ये. त्यानंतर ग्रह ताऱ्यांबद्दल आपल्याला माहिती असावी, 8वीच्या पुस्तकात आहे, 7वीच्या पुस्तकात आहे. हे तुम्ही कंपल्सरी अभ्यासा. SLV, GSLV आणि गगनयान एकदम सिंपल आहे. पुस्तक उघडायचं आणि चॅप्टर वाचायचा. त्यानंतर डेली युजेसमध्ये काय येतात, सिमेंट, सोप्स, ड्रग्स हे येतात. प्रदूषके, आर्सेनिक, मर्क्युरी आणि या संदर्भात काही डिसीजेस होतात का ते सुद्धा आहे. ॲटम्स आणि ॲसिड हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता एवढे जर तुम्ही टॉपिक्स केले तर तुमचं सर्व काही सायन्समध्ये कव्हर होऊन जाईल. आता इकॉनॉमिक्समध्ये आयोग सध्याही कन्फ्यूज स्थितीत आहे. कन्फ्यूज स्थितीत याच्यासाठी आहे की त्यांची इच्छा असून सुद्धा एकदम स्टँडर्ड बुक्समधून ते देऊ नाही शकत. कारण जो आपला पहिला पॉईंट होता, विद्यार्थी गरीब आहे,
कोणी अमीर आहे, कोणी श्रीमंत आहे, गरीब आहे, यांची दरी तुम्ही वाढवून द्याल जर तुम्ही एकदमच स्टँडर्ड सोर्स यूज कराल. म्हणून आताही आपला जो बोर्ड आहे तो कन्फ्युज स्थितीत आहे आणि मागचेच पॅटर्न फॉलो करत आहे, मागचेच टॉपिक फॉलो करत आहे, मात्र त्यांना डेप्थ वाढवून दिली आहे. जसा पॉवर्टी, सर्वांना माहित होतं पॉवर्टीवर प्रश्न येणार आहे. एक प्रश्न फॅक्च्युअल दिला, दुसरा डीप दिला. मेन लिंक काय होती, ह्या वर्षी दारिद्र्य रेषा वर्ल्ड बँकनं बदलली, मात्र त्याच्या बेसिकमध्ये जाऊन त्यांनी चेंज केलं. बेरोजगारी, वित्तीय उपाययोजना यावरच प्रश्न राहतील, मात्र थोडे डीप राहतील. मग असं असताना तुम्हाला काय सोर्स कोणते वापरायचे, सोर्स वापरायची नेक्स्ट स्लाइड आहे. सर्वात अगोदर बघून घ्या की अर्थशास्त्रात आपल्याला अभ्यास काय करायचा आहे मोठं मोठं. जर तुम्हाला 15 क्वेश्चन असतील तर आपल्याला 10 तरी आले पाहिजे. 10 संदर्भात हे टॉपिक्स आहे. मायक्रो इकॉनॉमिक्सचे जीडीपी कशाला म्हणतात, जीएनपी कशाला म्हणतात, एनएनपी आताही प्रश्न आहे. हा नवीन झाला आहे ऍड, जो नेहमी होतो, मात्र आता याचं वेटेज वाढेल. इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र आणि त्यासोबत बजेट, यावर 5 ते 6 प्रश्न राहतील. स्कीम्स राहतील आणि मेजर थीम्स म्हणजे प्रमुख घटक हे तुम्ही बघू शकता. आता याचा अभ्यास करायचा कसा, याचा अभ्यास करायचा कसा आणि कुठून करायचा. पहिला प्रश्न हा आहे की तुमचे जे बेसिक सोर्स आहेत तेच याच्यासाठी उत्तम आहे. आता बेसिक सोर्स कोणते, देसले सरांची बुक, रंजन कोळंबे सरांची बुक. पण ह्या 2 बुक्स अभ्यासत असताना तुम्ही आतापर्यंत फॅक्टवर जास्त लक्ष देत होते, पण आता भर तुम्हाला द्यायचा आहे कन्सेप्ट समजून घेण्यावर आणि सहसंबंध प्रस्थापित करण्यावर, की ही गोष्ट अशीच का झाली, इन्फ्लेशन वाढल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात, ह्या संदर्भात असा अभ्यास करायचा आहे. आणि जर तुम्हाला बेसिक पासून स्टार्ट करायचं की इकॉनॉमिक्स तुम्हाला काही समजत नाही ना, अवघड जात आहे डायरेक्ट, तर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड 11वी आणि 12वीची बुक्स वापरा. इथं मी फक्त संदर्भ स्टेट बोर्डचा जास्त याच्यासाठी देत आहे कारण ते ऑथेंटिक सोर्स आहे आणि त्याला आयोग नाकारू शकत नाही आणि त्यांना ऑप्शनच नाही, यामधूनच प्रश्न काढावे लागतात. पुढे चलूया. जिओग्राफी सर्वात सिंपल आणि सर्वात सिंपल स्ट्रॅटेजी जिओग्राफीची अशी राहील, तुम्ही काही कोचिंग्स लावल्या असतील किंवा कोचिंगच्या नोट्स इझिली अवेलेबल होत असतील त्यामध्ये, किंवा आपले PYQ आहे, ह्या दोघांचा सेफ झोन तुम्ही म्हणू शकता. हे 2 केले की तुमचा सेफ झोन क्लिअर होईल. कोचिंगची तशी तर गरज आहे नाही, मात्र कोणाला फिजिकल मॅप खूप अवघड जात असेल तर ठीक आहे, तुम्ही गायडन्स घेऊ शकता, त्यांची चुकी नाही, कारण प्रत्येक टीचर आपल्या जागेवर बेस्ट असतो शिकवायला जर बघितलं. मात्र तुम्ही जे वाहवत जाता ते चुकीचं आहे. कारण आता काय होत आहे आपल्यासोबत की आपण टीचर्सला ग्लोरीफाय करत आहोत, टीचर्सचे फॅन होत आहे, मात्र तुम्हाला कंटेंटचा फॅन व्हायचा आहे की मला जे अपेक्षित आहे, आयोगाला जे अपेक्षित आहे ते पेपरमध्ये येत आहे का, आणि मी लवकर या चक्रातून निघत आहे का. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम एक सर्कस आणि सर्कल आहे, त्याच्या आजूबाजूला फिरू नका, ठीक आहे. म्हणून ह्या गोष्टी आहे, डिटेल व्हिडिओ तुम्ही बघा. सेफ झोन आहे 6वी ते 12वी स्टेट बोर्ड केली तुम्ही की 10 पैकी 9 प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात, म्हणजे सॉल्व्ह होतात. आणि एवढं करून एक गोष्ट तुम्हाला पुन्हा करायची आहे, प्रश्न विचारण्याची सध्या पद्धत काय सुरू आहे जिओग्राफीमध्ये हे बघा. आता प्रश्न येत आहे टेकड्यांचा, आधी कसं होतं, टेकड्यांचा क्रम सांगा, उतरता क्रम, चढता क्रम. आता वैशिष्ट्ये आली, सहसंबंध आला, आता अल निनोचा आणि मान्सूनचा संबंध, यावर प्रश्न येऊ शकतात. अशा प्रकारचे तुम्ही डायमेन्शन्स डेव्हलप करा जिओग्राफीमध्ये, ठीक आहे. आता आपल्या जिव्हाळ्याचा विषय आणि जो मॅक्झिमम कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा वेळ खातो तो विषय म्हणजे इंडियन हिस्ट्री. इंडियन हिस्ट्री अभ्यासात असताना बेसिक मिस्टेक हे होते की आपण डायरेक्ट तो अभ्यासायला घेतो, किंवा कोणताही इतिहास. सर्वात अगोदर लक्षात ठेवा, इतिहास अभ्यासायचा म्हणजे कोणती घटना कुठं घडली आहे आणि केव्हा घडली आहे हे जाणून घेणं, नंतर डीप अभ्यास होतो. तर सर्वात पहिला पॉइंट आहे, तुम्ही 1, 2, 3, 5, 10 दिवस द्या, मात्र टाइमलाईन समजून घ्या. 1857 पासून 1947 पर्यंत एकूणच घटना कशा कशा घडल्या आणि मेन इव्हेंट कोणते होते, आणि त्यानंतर मग प्रश्नाकडे वळा. टाइमलाईन झाली, इव्हेंट झाले, म्हणजे 1857चा उठाव झाला, त्यानंतर त्यांना रूल्स चेंज करावे लागले, 1858चा ऍक्ट आला, त्यावर यावेळेस प्रश्न होता. मग त्यांना असं लक्षात आलं की 1857 सारखा उठाव व्हायला नाही पाहिजे, मग आपल्याला एक आउटलेट पाहिजे, जनतेचा जो असंतोष आहे आपल्याला समजायला हवा, म्हणून 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. अशा प्रकारे एक एक टप्पा तुम्ही अभ्यास 1947 पर्यंत तुमचे प्रश्न आरामात सॉल्व्ह होतात. आणि असं होत असताना रिफॉर्म्स महत्वाचे आहे.
सुधारणा कशा संदर्भात झाल्या, ऑर्गनायझेशन कोणकोणते सुधारणाचे, त्यांचे वर्ष येऊ शकते, त्याचे मेंबर्स काय आहे, त्यांचे डिमांड्स काय आहे. पर्सनॅलिटी बेस्ड प्रश्न आताही एमपीएससी विचारत आहे जुन्याच पठडीवर. पर्सनॅलिटी बेस्ड प्रश्न आला तर मॅक्झिमम महाराष्ट्र बेस येईल, कारण आपली एक्झाम आहे. ऍक्ट कोणते होते आणि चेंजेस काय झाले. आता ऍक्ट अभ्यासत असताना जर तुम्ही शेवटच्या क्षणात असाल आणि तुम्हाला काही आठवत नाहीये किंवा काय करायचं सुचत नसेल तर 4च ऍक्ट करायचे, तुमचं सर्व कव्हर होऊन जाईल. 1858चा, 1909चा, 1919चा आणि 1935चा. हे एवढे डीप ऍक्ट्स आहे. या संदर्भात हजारो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये लाखो प्रश्न आले. सरळ गुगल करायचं किंवा विकिपीडियाच्या पेजवर जाऊन हे तुम्ही करू शकता. आता थोडंसं जर बारकाईने तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर प्रिलिम मध्ये ते 1947 नंतरच्या काळातले प्रश्न विचारत आहे. जसं पंचशील करारावर प्रश्न आला होता, शिमला करारावर प्रश्न येऊ शकते. हे कुठपर्यंत जाईल सांगू. 1947 ते 1947 ते 1951 पर्यंत 91 पर्यंत जे मेजर इश्यूज आहेत त्यावर 2 ते 3 प्रश्न प्रिलिम मध्ये राहणार म्हणजे राहणार. जसे की लँड रिफॉर्म्स, जमीन सुधारणा यांनी कशी केली गव्हर्नर जनरलनी, जे कायमधारा पद्धत, यावेळेस प्रश्न होता. कायमधारा पद्धत असो, महालवारी पद्धत असो, रयतवारी पद्धत असो, आणि 1947 नंतर आपण सुधारणा कशा घडवून आणल्या जमिनीत, कुळ कायदा असो किंवा काय असो, यावर प्रश्न. म्हणजे लँड रिफॉर्म्स कंपल्सरी करा, हा हॉट टॉपिक आहे. त्यानंतर शिमला करार, पंचशील करार, इमर्जन्सी जेव्हा होती तो करून घ्या. 1991चे इकॉनॉमिक रिफॉर्म, यावर 2 ते 3 वर्ष सतत प्रश्न राहणार आहे. मनमोहन सिंगवर सतत प्रश्न राहणार आहे, कारण सध्या इकॉनॉमिकल कंडिशन आपली ठीक नाही आहे. तर हा पार्ट एक स्पेशल आहे, तो करून घ्या. पुढे चलूया. आता असं होत असताना मॉडर्न इंडिया अभ्यासात असताना आपल्याला 3 गोष्टीचाच आजूबाजूला फिरायचं आहे. तुम्ही कितीही ठोकळे वाचा, कितीही मोठे पुस्तकं वाचा, मात्र त्यातून प्रश्न थेट येण्याची शक्यता कमी आहे. मात्र बेसिक स्टेट बोर्ड जर तुम्ही वाचला तर थेट प्रश्न येतात, पहिलं. दुसरं, एकदम जे जनरल बुक्स असतात, महाजन सरांचं असो किंवा दुसरे कोणतं असो, ते इंडेक्ससाठी वापरायचं. कोणत्या घटना कुठं घडल्या आणि एकदम रॅपिड पुस्तकं कोणी लिहिली आहे, काय लिहिलं आहे यासाठी. आणि इतिहास वाचत असताना आता पर्टिक्युलरली एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला विश्लेषणात्मक वाचन करायचं आहे. आता फॅक्ट बेस वाचन जर केलं तुम्ही तर तुम्ही प्रिलिम क्लिअर होऊ शकता, मात्र मेन्समध्ये अटकाल. त्यामुळे ही सवय तुम्हाला लागायलाच हवी. हिस्ट्रीचं झालं. आता आपण चला आपण आता करंट अफेअर बद्दल बोलू. सर्व काही आपलं बेसिक सोर्स बद्दल बोलणं झालं, बेसिक कुठून करायचं ते बोलणं झालं, कसं करायचं ते बोलणं झालं, टॉपिक्स कोणते करायचे, किती डेप्थ पर्यंत करायचं हे आपण डिस्कस केलं. आता आपण करंट अफेअरवर येऊ. विद्यार्थी मित्रांनो, हा करंट अफेअर ह्या पॅटर्नचा आता आत्मा झाला आहे. काय झाला आहे? आत्मा. याला तुम्ही सोडू शकत नाही. आणि करंट अफेअर तेही विश्लेषणात्मक. समजत आहे तुम्हाला? फॅक्ट बेस्ड करंट अफेअर थोडं साईडला राहिलं. आता विश्लेषणात्मक कसं करायचं, मराठी माध्यमातून तुम्ही जर प्रिपेअर करत असाल, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम डेली वाचण्याचा प्रयत्न करा. खासकर त्याचे संपादकीय डेली वाचण्याचा प्रयत्न करा. का? कारण तुम्हाला फक्त प्रिलिम पास करून खुश व्हायचं नाही आहे, तुम्हाला अल्टिमेटली पोस्ट पाहिजे. पोस्ट जर तुम्हाला हवी असेल तर मेन्स तुम्हाला क्रॅक करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे इथं. मेन्स क्रॅक करण्यासाठी तुम्हाला शब्द मर्यादा खूप पाहिजे, शब्द संपत्ती. त्याचप्रमाणे एक एक पेपर 5-5 हजार शब्दांचा लिहावा लागतो तुम्हाला. त्यामुळे हे शब्द संपत्ती वाढवण्यासाठी, नवीन नवीन शब्द तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी, तेही करंट ट्रेंडमध्ये असण्यासाठी तुम्हाला याशिवाय पर्याय नाही. लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम हे मराठी न्यूजपेपर वाचावंच लागेल. हेच न्यूजपेपर का बरं घेतले? कारण यांची लिंक आहे. लिंक कशी? लगेच तुम्ही जर लोकसत्ता वाचला, इंग्लिशमधून करत असाल, इंडियन एक्सप्रेस वाचला, तर हे दोन्ही न्यूजपेपर एकाच ग्रुपचे आहे. म्हणजे न्यूज बाजूला जातात. इंडियन एक्सप्रेस इंग्लिशमध्ये अभ्यास करत असताना द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस, मात्र मी पर्सनली प्रिफर करतो इंडियन एक्सप्रेस. कारण काय आहे?
हे स्पेशल सेगमेंट देतात UPSCचा आणि तो आपल्या स्टेट सर्व्हिसला कामात येतो. आणि जर तुम्हाला मराठीतून इंग्लिशमध्ये यायचं असेल की सर आम्हाला शब्दसंपत्ती वाढवायची आहे आणि मूळ सोर्स वाचायचा आहे, तर तुम्ही इनिशियली 5 ते 6 महिने जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया वाचणं सुरू करा आणि हितवाद न्यूजपेपर आहे. दोन्ही एकदम सिंपल लँग्वेजमध्ये आहे. एक डायरी ठेवायची छोटीशी आपल्याजवळ, शब्द लिहून काढायचे, रोज 10, 15, 20 शब्द पाठांतर करायचे. ठीक आहे. आता हे कशासाठी मी शेवटच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगेन. आणि असं असताना करंट अफेअर तुम्ही रोज वाचावा अशी आयोगाची आता अपेक्षा आहे. आणि करंट अफेअरची आणखी एक खासियत तुम्हाला इथंच सांगून देतो, जेव्हाही तुम्ही करंट अफेअर वाचणार तेव्हा लक्षात घ्या की काही प्रश्न GS मधले जे फॅक्ट आहे, जे पुस्तक कधी कव्हर करत नाही, कॉन्स्टिट्यूशन संदर्भात, इतिहासासंदर्भात, टाइमलाईन संदर्भात, ते करंट अफेअर तुम्हाला कव्हर करून देईल. आलं लक्षात करंट अफेअर? आता जो इनिशियली मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की वेबसाईट कोणकोणत्या वापरायच्या प्रिपरेशनच्या दरम्यान, सर्वात अगोदर UPSCनं स्वतः मान्य केलं आहे PIB, आणि आपला महाराष्ट्र राज्य सुद्धा ते फॉलो करणार आहे. PIB मॅक्झिमम वाचा म्हणजे प्रेस रिलीज जे इम्पॉर्टंट असतात, किंवा यांचा एंड इयर रिव्ह्यू येते. एंड इयर रिव्ह्यू जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान येते किंवा जानेवारी-डिसेंबरच्या दरम्यान येते, की वर्षभरात त्या डिपार्टमेंटनं कोणतं कामं केलं. PIB लिहून घ्या लागेल. तर वर्षभरात PIBच्या इयर एंड रिव्ह्यू यामध्ये एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीचा, स्पेस मिनिस्ट्रीचा, सायन्स अँड टेक मिनिस्ट्रीचा, हेल्थ मिनिस्ट्रीचा आणि वुमेन मिनिस्ट्रीचा आणि एज्युकेशन, हे तुम्ही वाचावं. तुमचं करंट अफेअर पक्कं होईल आणि सब्जेक्टिव्ह नॉलेज वाढेल. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे वेबसाईट आहे तेही बघत चला. आता त्यामधून प्रश्न येऊ शकतात. जर तुम्हाला राज्य महिला आयोग अभ्यासायचा आहे बुक्समधून, तर तुम्ही अभ्यासता. मात्र ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर फक्त तुम्हाला टाईप करायचं आहे, ते वेबसाईटवर जायचं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या, आणि अबाउट सेक्शनमध्ये जाऊन वाचून घ्यायचं आहे. सिंपल आहे सोल्युशन, मोबाईल प्रत्येकाजवळ आहे. त्यानंतर विकासपीडिया म्हणून एक वेबसाईट आहे, मराठीतून सुद्धा त्यामध्ये कंटेंट अवेलेबल आहे, इंग्लिशमधूनही आहे. स्कीम सेक्शनसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे विकासपीडिया. त्यानंतर स्टेट बोर्ड प्रत्येक जण विकत घेऊ शकत नाही, त्यामुळे स्टेट बोर्डची एक वेबसाईट आहे बालभारती म्हणून, तिथून तुम्ही स्टेट बोर्डच्या बुक्स डाउनलोड करून वाचू शकता. NCERTच्या सेम वेबसाईटवर जर तुम्ही वाचू शकता, जर तुम्हाला डेप्थमध्ये अभ्यास करायचा असेल. आणि हे सर्व करत असताना काहीही नवीन आलं तर विकिपीडिया सर्च करायचं, जेमिनी किंवा ChatGPT नाही, कारण हे सध्या ट्रेन होत आहे तुमच्या डाटावर. विकिपीडिया ऑथेंटिक सोर्स ठेवा. चला, व्हिडिओच्या आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहे, आणि तुम्ही जर ऐकत असाल शेवटपर्यंत तर 2 सल्ले खूप महत्त्वपूर्ण ठरतात. पहिला आहे, तुम्हाला आता ह्या परीक्षेसाठी किंवा इथून MPSCच्या जेवढ्या परीक्षेसाठी आहे, अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला स्वअध्ययन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही जर म्हणाल मी शॉर्टकट यूज करून बनून जाईल, तर 1000 पैकी एखादा होईल. मात्र 999 जणांचं काय? स्वअध्ययन महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट, कोचिंग आहे, पण आता होत काय आहे, कोचिंगवाले तुमचा यूज करतात, तुम्हाला उलटं करायचं आहे, त्यांचा यूज तुम्हाला करून घ्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे. कारण आपल्याला टाइम लिमिट आहे, कोणत्या टाइममध्ये आपल्याला ही गोष्ट करायची. दुसरं, दर हप्त्याला, दर महिन्याला तुम्ही स्वमूल्यांकन करा, किंवा एखादा पेपर झाल्यावर स्वतः आन्सर की काढा त्याची. आलं लक्षात? किंवा स्वतःच्या नोट्स. स्वमूल्यांकन केल्यावर नेमका आपला प्रॉब्लेम काय आहे, नेमका आपल्याला कन्सेप्ट समजत नाही अथवा फॅक्ट लक्षात राहत नाही, हे एका डायरीत लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता शिकावं लागेल की तुम्ही डायरी मेंटेन करणं आता आवश्यक आहे तुमच्यासाठी. आणि स्वतःच्या नोट्स हा एवढा क्रुशियल मुद्दा आहे की एखादी गोष्ट तुम्हाला जमते म्हणजे ते दुसऱ्याला जमेल असं नाही. एखादी गोष्ट दुसऱ्यासाठी क्रिटिकल असू शकते, मात्र तुमच्यासाठी इझी असू शकते. म्हणून मार्केटमधल्या ह्या ज्या नोट्स असतात त्या खूप स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये असतात. आणि ते काय करतात, तुम्ही जास्त अट्रॅक्ट कोणत्या नोट्सकडे होतात? कलरफुल, जिथं फॅक्ट जास्त असेल. मात्र तुमच्या बुद्धीची मेमरी लिमिटेड आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला विश्लेषणात्मक करायचं आहे.
त्या माध्यमातून कोणतेही नोट्स घ्या, काहीही करा, मात्र स्वतःच्या नोट्स काढा. प्रिलिमसाठीच्या वेगळ्या, त्या एवढ्या छोट्या असल्या पाहिजे की एका सब्जेक्टच्या नोट्स 7-8 पेजेस, 10 पेजेस मॅक्झिमम, कारण शेवटच्या क्षणी त्या रिवाईज झाल्या पाहिजे. स्वअध्ययन, स्वमूल्यांकन आणि स्वतःच्या नोट्स काढायच्या. शेवटी एवढंच सांगायचं आहे. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकला असेल, एवढा वेळ तर कोणाला मिळत नाही. शेवटी काय आहे, स्वप्न तुमचं आहे, ठीक आहे. परीक्षाही तुमचीच आहे. असं तर होणार नाही की तुमची परीक्षा दुसऱ्या कोणी लिहा. प्रयत्न पण तुमचेच असावे मित्रांनो. आणि प्रयत्न करत असताना आपल्याला सहसा एका गोष्टीची कमतरता असते की आपल्याला कोणी मार्गदर्शन करत नाही. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट ही आहे की आपण बोलत नाही. तुम्हाला काही जर शंका असल्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर तो प्रश्न खरंच ऑथेंटिक असेल आणि खरंच जर तुम्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन जर केलं तर त्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. आणि असं असताना या गोष्टीसाठी वेगळा वेळ काढून प्रत्येकासाठी काही ना काही नवीन करायला एक तळमळ लागते. ते मी हा व्हिडिओ बनवला. या माध्यमातून तुम्हाला जर काही तुमच्या प्रिपरेशनमध्ये व्हॅल्यू जर पुट झाली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर कोणाला गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांना सेंड करू शकता. थँक्यू.